उदगीर शहर के नांदेड़ बीदर मुख्य मार्ग पर स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पर बुधवार की शाम भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की भव्य पूर्ण कद प्रतिमा का अनावरण ऐतिहासिक माहौल में किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के सहकार मंत्री बाबा साहेब पाटिल, सांसद प्रताप पाटिल चिखलीकर, प्रोफेसर योगेंद्र कवाड़े, केंद्रीय मंत्री रामदास अठावले और बौद्ध समाज के भंते जी सहित अनेक मान्यवर अतिथि उपस्थित रहे। इस भव्य कार्यक्रम का संयोजन पूर्व मंत्री संजय बानसोड़े साहब द्वारा किया गया था। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार किसानों के कर्ज से जुड़ी एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक के कारण तत्काल मुंबई लौट गए, लेकिन उन्होंने इस अवसर पर अपना विशेष संदेश भेजा, जिसे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक अमोल मिटकारी ने कार्यक्रम में पढ़कर सुनाया। अपने संदेश में अजित पवार ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जीवन हर भारतीय के लिए प्रेरणा स्रोत है। उनकी प्रतिमा का यह अनावरण सामाजिक न्याय और समता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। मैं उदगीर वासियों को इस ऐतिहासिक क्षण की हार्दिक बधाई देता हूं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को नीले और सफेद फूलों से बेहद खूबसूरती से सजाया गया था। अनावरण के साथ ही आसमान रंग बिरंगी आतिशबाजी से जगमगा उठा और पूरा क्षेत्र जय भीम और बाबा साहेब अमर रहे के नारों से गूंज उठा। शहर के हर कोने में उत्सव जैसा माहौल दिखाई दे रहा था। कार्यक्रम के बाद दसरा मैदान स्थित क्रीड़ा संकुल में प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे ने अपने जोशपूर्ण भीम गीतों से उपस्थित हजारों लोगों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके गीतों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संघर्ष और विचारों को जीवंत कर दिया। भीम सैनिकों, युवाओं और नागरिकों ने उत्साह से तालियां बजाई और जय भीम के नारों से पूरा वातावरण गूंज उठा। इसके बाद मंच पर उपस्थित सभी मान्यवरों ने अपने विचार व्यक्त किए। वक्ताओं ने बाबा साहेब के जीवन संघर्ष, समाज सुधार और मानवाधिकारों के प्रति उनके योगदान को याद करते हुए उन्हें श्रद्धांजलि अर्पित की। इस पूरे आयोजन के संयोजक पूर्व मंत्री संजय बानसोड़े साहब ने अंत में अपने भावपूर्ण शब्दों में कहा कि यह क्षण हम सब के लिए गर्व और सम्मान का पल है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की यह प्रतिमा उनके विचारों की प्रतीक है। मैं हृदय से धन्यवाद देता हूं सभी मुख्य अतिथियों को, बौद्ध समाज के भंते जी को, लातूर जिले के आए सभी नागरिकों को, विशेष रूप से उदगीर और जलकोट विधानसभा क्षेत्र से आए मेरे भाइयों बहनों को, जिन्होंने इस कार्यक्रम को ऐतिहासिक बनाया। बाबा साहेब का यह स्मारक आने वाली पीढ़ियों को समानता और इंसाफ का संदेश देता रहेगा। कार्यक्रम में बौद्ध समाज, भीम सैनिकों और शहरवासियों का विशाल जनसैलाब उमड़ा। हर और नीले झंडे, नीली टोपी और जय भीम के जय घोष ने वातावरण को एकता और उत्साह से भर दिया। महिलाएं, बच्चे और बुजुर्ग सभी एक ऐतिहासिक पल के साक्षी बने। पूरे कार्यक्रम का समापन जय भीम के नारों और सामूहिक राष्ट्रीय गान के साथ हुआ। पूरा उदगीर शहर नीले रंग से नहाया हुआ दिखाई दे रहा था। उदगीर से संवाददाता मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। भूमिपूजन आणि लोकार्पण झालं असं सुरुवातीलाच जाहीर करतो असं अजितदादांनी त्यांच्या या शुभेच्छा संदेशामध्ये पाठवलं व सर्व उदगीरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो। उदगीर शहराला संत उदलिक बाबांचा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे। संत उदलिक बाबांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा बसवण्णा या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत असून यापुढील काळातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करत राहील याची खात्री देतो। आजचा दिवस हा उदगीरकरांसाठी, लातूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाचा, ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस आहे। आज आपण उदगीर तालुक्यातील 215 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहोत। आज आपण ज्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले त्यात प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचं लोकार्पण, विश्वशांती बुद्ध विहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडर वर्ल्ड आणि पार्क विकसित करणे, हॅम योजनेअंतर्गत चाकूर ते अतनूर, चाकूर, शेळगाव, किन्नी, यल्लादेवी, वडवणा, घोणसी, गुत्ती, अतनूर रोड, स्टेट हायवे 268 अशा एकूण 43 किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन। अशा प्रकारे आज 215 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे। ही सर्व कामे उदगीर तालुक्याच्या विकासाकरता महत्त्वाची असून सर्वसामान्यांना थेट लाभ देणारी आहेत। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण केलंय। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जगातील सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली। पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थित पूजनीय भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो,
राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू महासंघ बनते पयानंद थेरो, बनते नागसेनजी बोधी थेरो, मंचावरील सर्व भिक्खू संघ या सर्वांना मी या सर्वप्रथम वंदन करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब, मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री इंद्रजीलजी नाईक साहेब, खासदार आणि लोहा कंधारचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, ज्यांचा अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी भाषण ऐकलात, ते आमदार अमोलजी मिटकरी साहेब, राज इन्फ्राचे MD राम उदयसिंग निंबाळकरजी, बाळासाहेब सोळसकरजी, आपल्या भागाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब, ज्यांनी या भागाचं 35 वर्ष नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, ते भारतीय जनता पार्टीचे नेते राजेश्वररावजी निटोरे साहेब, राहुलजी केंद्रे साहेब, व्यंकटजी बेदरे साहेब, रामचंद्रजी तिरोके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बेंबडे साहेब, शहराध्यक्ष सय्यद जानिमियाजी, कार्याध्यक्ष अमोल अनकेलेजी, जे कार्यकारी अध्यक्ष प्रशांतजी पाटीलजी, आता मी सगळ्यांचे या ठिकाणी नावं घेऊ शकतो, वेळ खूप झालाय. आणखीन आपल्याला महागायक आदर्श शिंदे साहेबांचं गीत गायनाचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी ऐकायचा आहे, म्हणून उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यातून आलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व बौद्ध उपासक उपासिका, बंधू भगिनीनो, पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास ज्या मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा दिवस हा केवळ एक समारंभ नाही, हा दिवस आहे अभिमानाचा, आपल्या सर्वांच्या भावनाचा ठाव घेत इतिहास घडवणारा, आपल्या मातीत, आपल्या उदगीरच्या भूमीत भारताचे रत्न, संविधानाचे शिल्पकार, कोट्यवधीच्या हृदयात देव समान स्थान मिळवलेले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकत्री पुतळ्याच्या अनावरणाचा आज मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा उत्सव, आपल्या समतेच्या सपनांचा विजय. आज माझ्या सर्व मतदारसंघातील माझ्या बांधवांना, भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सलग 3 वेळेस या जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला दिली. मी आपला सदैव या ठिकाणी ऋणी आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं तर
लोकार्पण सोहळा झालाच, पण त्याबरोबरच उदगीर शहरामध्ये जे आपण भव्य दिव्य असं बौद्धविहार उभा केलं, त्या बौद्धविहारामध्ये तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे, अनेक चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे, म्हणून त्याचं सुशोभीकरण करण्याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिला. माझ्या उदगीर शहरातील आणि जनतेला एक चांगलं गार्डन निर्माण केलं पाहिजे, म्हणून त्या माध्यमातून सुद्धा आपण कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन आपण ते गार्डन उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्याचबरोबर तिसरं जे भूमिपूजन झालं ते गव्हाण टू चाकूरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून